हे घ्या मामा. अरे कशाला आणायची हा? अहो तुम्ही तर म्हटलं त्यांनी सकाळी म्हणून. आणि हे काय करताय कॅलेंडर घेऊन? बघत होतो आपलं उपास बिपास कवायत आपलं मांडून ठेवलं म्हणजे कसं बरं पडते. अहो तुम्हाला तर मी किती दिवसापासून म्हणते उपास नका करू नका करू. आता काय तुमचं वय आहे का उपास करायचं? आम्ही पण तुम्हाला लय दिवस झालं म्हणतोय. काय हो मामा? काय हो मामा, अहो वर्ष झाले लग्नाला. हा काय नातवाचा विचार आहे का नाही? काय मामा तुम्ही सारखीच चेष्टा करता बाबा. चेष्टा नाही, कसं असतंय एकदा नातवाचं तोंड बघितलं की आम्ही बी जबाबदारीतून मोकळं झालो. हा मग तुम्ही तुमचं मालक आणि तुमचा संसार. पण मी काय म्हणते मामा, ती मी म्हणलं होतं ना तुम्हाला की मला शिकायचं म्हणून ॲडमिशन घ्यायचंय, ते तुम्ही म्हणले होते ना मग कर म्हणून. अगं शिकायचं वगैरे सगळं ठीक आहे, पण काय शिकायचंय अजून? हे बघ शिकून बी तू कामधंद्याचंच बघणार आहे काहीतरी. मग मी तुला छोटासा आपला व्यवसाय टाकून देतो काहीतरी, आपलं बघायचं व्यवसाय पाणी. मग मग चालतंय की, कुठं कोणतं टाकू म्हणताय? हातात तू ठरवायचं, मी काय सांगणार तुला. हा काय चाललंय नाना? ए डियांगळ्या, अरे ती मोटर फेटर बघितली का तू जाळलेली? अहो बघितली की. हा ऋषी कुठे गेलाय? ते बाहेर गेलेत सकाळीच. काय हो पोरगा गाठ सुद्धा घ्याय नाही, किती दिवस झालं ते लग्न झाल्यापासून जरा बिझीच झालाय. नाही हो तसं काय नाही, काम लागलं ना त्यांना, त्याच्यामुळे टाइमच नसतो. घरी सुद्धा नसतात ते जास्त, माहिती का? आता पहिल्यासारखं भेटत नाही, पोरात येत नाही काय नाही. अहो तुम्हाला कवर भेटन, तुम्ही लग्न करून मोकळे व्हा आता. हा का तसंच उंडक्यावानी हिंडत बसायचं गावात? बघा की मग पोरगी करू लग्न. हा तुम्हाला पोरी आम्ही बघायच्या. तुझ्या म्हाताऱ्याचं लग्न बी मॅच जमावलं होतं. म्हाताऱ्याचं? हा मग त्यांच्या पप्पांचं होय? हा माझं पण जमव की आता. हा चालतंय की, बघू आपलं तुझ्या जोगती एखादी पोरगी असली ना सांगतो तुझ्या घरी मी. चाल कायच अडचण नाही. अहो घरी सुद्धा थांबायला टाइम नसतो. अहो सांगा पण थोडसा गाठ भेट घ्यायला, एखाद दिवशी भेट म्हणा तिकडे पार्टी करायची. हा आता तुमच्या पोरांचा निरोप मी म्हातारा माणूस पोचवीत बसतो याला त्याला. त्याची गाठ तर पडायला पाहिजेत ना. फोन करावा एखादा, नाही तर असं नाही तेच कुठं तरी. ते कुठं जायचंय? पण वहिनी तुम्ही मात्र एक नंबर दिसता बरं का. बघा या असे चेष्टा करत असतात, भाऊजीला लई चेष्टा करत सवय. बरं चालू द्या तुमचं, मी येते, मला काम आहे. बरं ना सांगा मग आलं ऋषीला. हा गाठ घे म्हणा. सांगतो. येऊ का मग? हा चालतं ना, काय काम झालं त्याचं बघा. चला अहो नाना, हा मी काय म्हणते, तो दादाचा मित्र नाही का आता आला होता? हा हा ते होय. हा तर त्याला घरी नका येत देत जाऊ. का काय झालं त्याला? का म्हणजे त्याची आहे ना नजर नाही व्यवस्थित. बायकांकडे कसं बघतो तो. काय बोलते तू? हा बरं आहे पोरग, लहानपणापासून बघतोय मी. दादाच जोडीदार आहे आपल्या. तुम्हाला वाटते तसं ते तुमच्यासोबत गोड बोलतं म्हणून. तुम्हाला माहिती का बाहेर त्याच्याशी कोणी बोलत पण नाही व्यवस्थित, पोरं सुद्धा नाही बोलत व्यवस्थित. अगं तसं काय नाही, हे बघ ज्याचं त्याचं बघण्याचं असतं. मला माहिती ते पोरग चांगले, तू नको ले डोक्याला ताण घेऊ. तुम्ही ना ऐकतच नाही. तुम्हाला सांगते चांगलं, कशाला पाहिजे असली पोरं आपल्या घरामध्ये. अगं बस नको ले लोड घेऊ. कुठं कॉलेजला चालली काय? हा मी कॉलेजला जाऊन येते, पण तुम्हाला सांगून ठेवा म्हटलं. बरं बाई रोजच्या रोज येऊन बसतो इथं आपल्या घरात. चालते, जावा तुम्ही. हा येते लवकर. हा लवकर या. हो. बसताना हुंदडत तिकडच. काय करता वहिनी? अगं बाय भाऊजी काय नाही. ऋषी आला का नाही? ऋषी नाही ना, ते डायरेक्ट संध्याकाळी येतात. तुम्हाला माहित नाही का त्यांच्या कामाचा टाइम? नाही मला वाटलं येईन आता. काय तुम्ही मित्र असून तुम्हाला काय माहिती नाही? आता काय माहित असेल तर सांगतो कुठे काय तवा. वहिनी हा मला जर तुमच्यासारखी बायको असते ना तर मी घराच्या बाहेरच गेलो नसतो. काम बघितलं असतं पण वेळेत. पण बायकोला सांभाळायला काम तर केलं पाहिजे ना. आपण काम केलं असतं, इतक्या वेळ घराच्या बाहेर कोण राहायला मोकळे का? तुम्ही काय मला तुम्हाला ना लई चेष्टा करायची सवय आहे. मी जसं लग्न झालं ना तसं बघते तुम्हाला, पण स्वभाव भारी आहे बरं का तुमचा. बरं ही कधी येतोय ऋषी? संध्याकाळी 7 वाजता. पण भाऊजी मी लग्न झाल्यापासून तुम्हाला बघते बरं का, तुमचा स्वभाव आहे ना हाय तसाच आहे. अहो तुम्ही वहिनी फक्त स्वभावच बघितलाय, आमचा अजून काय काय लय भारी.
खरं काय हा. मी काय म्हणते तुम्ही एवढे भारीच आहेत ना मग आता लग्न करा की चांगली पोरगी बघा लग्न करा तुमच्या लग्नाची बुंदी चारा आम्हाला चारू की बुंदी पण पोरगी तुमच्यासारखी भेटायला पाहिजे तर आमच्यासारखी कशाला आमच्यापेक्षा भारी भेटन नाही पण मला तुमच्यासारखीच पोरगी बाईक करायची बघू आपण मग तर करसान का नाही हा तुम्ही बघितलं काय 100% पोरगी बर बर दाढी अशी कशी वाढवली जर दाढी करा की कसं वाटतं ते माहिती का तुमच्या वयापेक्षा जास्त वय वाटते तुमचं अहो वहिनी दाढी करायला टाइमच नाही वहिनी ओ कधी आल्या ताई आत्ताच आली लई भूक लागली हो जरा जेवायला घेऊन येता का मी वाढते आतमध्ये बरोबर ऋषी आलो सांगा मग मला हो हर्षल हा थांब ना कारण तुझ्याशी जरा बोलायचंय मला येतोस का बाजूला बरं चल बोल काय ऐक ना हा लई दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती तुला हा आता बरेच दिवस झाले तुझं काय चाललंय ते पण बघतीये मी तू आहे ना मला बघतच नाही राव मी तुझ्याकडे इतकं बघत असते तुला बोलायचा प्रयत्न करते तरी पण बोलत नाही तू काय बोलायचं तुला आता मला तू खूप आवडतो यार येडपीड लागलं काय तुला अरे त्यात काही येड लागलंय का आवडतो मला तू मला अजिबात आवडत नाही मी असं दुस्तीत कुस्ती नाही करू शकत कळलं का अरे मग मी काय म्हणते दोस्तीत कुस्ती मला तू आवडतो जर तू हा बोलशील ना मी घरच्यांशी लगेच विचारेल आणि मी माझ्या मित्राबरोबर धोका नाही करू शकत अरे मित्राशी कशाला धोका मित्र आहे की तुझा राय पण असं तुला कळतं का काय बोलती तू मी पटाय पाहिजे थोडं अरे मग मित्र माझ्या भावाचा मित्र आहेस ना तू मग चांगली गोष्ट आहे की उलट अरे तुला कळतं का तू काय बोलती काय नाही मला सगळं कळतंय आणि मला तू आवडतो आणि तुझ्याशीच लग्न करायचंय मला तू आवडत नाही तुला आधी सांगतोय त्या नजरेने मी तुला कधीच बघत नाही तुला मी नीट समजून सांगतोय परत काय नादाला लागू नको कळलं का अरे पण काय तू मला आवडत नाही तुला सांगतोय ना मी मला तू आवडतो ना पण तुला मी सांगितलं एकदा परत या गोष्टी कधीच मला बोलायचं नाही कळलं का असलं भांगार बोलायसाठी इकडे बोललोय आवडत नाही मी मला माहिती आहे ना तुझं काय चाललंय ते कशासाठी घरी येतो कशासाठी एवढा वेळ गप्पा मारत बसतो सगळं माहिती आहे मला आणि तुला काय वाटतं मी काय तुला अशी सोडणार आहे आमच्याच घरी येणार आमच्याच लोकांच्यावर डोळा टाकणार मला सगळं कळतंय आणि बरेचदा बघितलं पण आहे मी माझ्या डोळ्याने आज नाही राहलं म्हणून बोलले शेवटी बोललास ना की तुझ्यासोबत नाही करणार लग्न आता मी पण बघतेच कसं नाही करणार लग्न ए पोरा काय म्हणतो हर्षल अरे लवकर आलास कामावरून अरे डोकं ते लय दुखत होतं ताप पण आले आणि वाटतंय मग आलो म्हणलं घरी जावा अरे दुपारी गेलतो घरी वहिनींकडे सकाळी गेलतो आणि दुपारी गेलतो मला लई दिवस झाला गाठ नाही भेट नाही हा वय हा मग काय चहा पाणी काय नाही मला लवकर येत नाही असं म्हणलं वहिनी मला संध्याकाळी 7 वाजता तुला यायला हा होतं उशीर आता काम सुटल्यावर जायचं असं मध्येच थोडी जेवण जमतंय आता लग्न झाल्यापासून विसरला पारला का मित्रांना तू असं कसं विसरलो ला का आता लग्न झालं मग आता थोड्या जबाबदाऱ्या पडल्या ना अरे जबाबदार पडल्यात पण साधा तुझा एक फोन आहे ना या अरे थोडं कामाने काय सुधारतच नाही तू सांग बरं सकाळी 7ला जायचं संध्याकाळी 7ला घरी यायचं कधी सांग टाइम भेटन बरं एक काम कर काय? आता आलायच घरी तर आज संध्याकाळी कर जेवायला घरी आज नाही ला का तू आला तर तू एकटा येणार आहे का तू 2-4 जण बोखांडी बसून घेऊन येशील मग त्याचं एवढं करणार आहे माई बायको एक तर आई नाही घरी अरे मग कधीतरी चार की पार्टी कधीतरी चार पार्टी करून मग बाहेर कुठे घरी कर की बाहेर कुठे करायचं कोणी एवढं परत सांग करू एखाद्या दिवशी आई आली आई गेलेली गावाला बरं चालतं मग हे तुझं असं अरे मग गप्पा हा नाही गडीवर संध्याकाळी एवढं काय ताव त्याच्यात बरं चालतंय विसरू नका नाही ला का एवढं येड आहे का इसरायला चालतंय मग फोन कर येतो जाऊ का हा हा काय करताय नाना अरे आली होय तू काय कॉलेज बिलेज बरं चाललंय ना तुझं मस्त हा का एक काम कर तुला जर इथलं पटत नसेल आपण पुण्याला घेऊ ऍडमिशन तुझं कशाला पुण्याला इथं आहे की आपल्या गावात आहे ना एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे चालतंय मग हा आणि मी पुढचं बी इथंच करेल बरं का करा मग चांगलं आहे काय त्याला अरे आला होय तुम्ही या होय रे तू तर म्हणलं संध्याकाळी येणार आहे पार माघारी ना आत्ताच कसं काय आलं दुपारचा
तिला कणकणीन तिने आले झालंय आलो म्हणलं. आयल मग बरं नाही काय तुला? हा डोकं ते दुखतंय जरा. काय रे कशामुळे? दुखतंय कामाने आता. बरं का ए सुनबाई, आयल कुठे गेली? अहो, याचं दुखत आहे, बघा जरा काय करायचं याचं. तर तुम्ही दोघं सरळ दवाखान्यात जाऊन या. नाही ना एवढीसाठी काय दवाखान्यात. अहो तुम्ही गप्पा, हे ना दवाखान्यात नको नकोच म्हणतात. दुपारचा बंद असतो, आम्ही काय करतो 4 वाजता जातो मग उघडतो. हा चालतंय चालतंय मग. काय दुखायला लागलं होतं तुमचं? कणकणी आली झाली थोडी डोकं ते दुखतं. आणि ए बरं का, तो जोडीदार आला होता. हा हर्षल पडली ना गाठ त्याची मगाशी. अहो दुपारी पण आलते ते, मी बसले जाऊ ह्यांना काय काम आहे का महत्वाचं? नाही काय आपलं असंच गप्पा नाही. बरं मग जाऊ दे. बरं तुम्ही चला आतमध्ये, त्यांना मी गरम पाणी करून देते या मामा. हा हा मी बी आता पडतो बरं का जरा. अयो ओ वहिनी, काय इकडे आहे की. का भाऊजी? काय ना बसा, काम आहे तुमच्याकडे थोडं. काय म्हणता बसायचं? जेव्हा बघा तेव्हा कामच करत बसता इथं. अहो मग काम असल्यावर कामच करावं लागतं. वहिनी हां तुमचं काम बघवत नाही मला, लय काम करता तुम्ही. नाही एवढं तर काही नसतं. मी आज आले रानामध्ये, ना तर मी आमच्या रानामध्ये बाया लावलेल्या आहेत. आपण जेव्हा बघा तेव्हा घरचं करताय ना. मग ते करावंच लागतं ना, प्रत्येक बाईला घरचं तर काम करणं भागच आहे. हा ते पण आहे. अहो मी ह्यांची वाट बघत होते, ताई येणार होत्या रानामध्ये डबा घेऊन, पण अजून आल्या नाही. बरं मला एक बोलायचं होतं. काय हो? मला तुमच्यासारखी पोरगी भेटेन का लग्नाला? माझ्यासारखी पोरगी? हा आता आहेत की कितीतरी पुरी, तुम्हाला माझ्यासारखी कशाला पाहिजे? तुम्हीच मला लय भारी वाटतं होतं. म्हणजे एक विचारू का? हां. तुम्ही लय आवडता मला वहिनी. काय? तुम्ही मला आवडतात. हो तुम्ही काय बोलता, तुम्हाला कळतं का? सगळं कळतंय मला. मग लग्न झालेलं आहे माझं, माझा नवरा तुमचा मित्र आहे आणि तुम्ही असं कसं काय म्हणता? वहिनी माझा लय जीव आहे तुमच्यावर. अहो पण भाऊजी आता इथपर्यंत बोलले ते सगळं ठीक आहे, पण मी नाही या सगळ्या गोष्टीमध्ये पडू शकत. मी कुठे म्हणतो त्याला सोडून द्या म्हणून. मग त्याला सोडू नका आणि मला सोडू नका. हो पण असं कसं आहे, लग्न नसं झाले तर ती गोष्ट वेगळी होती, पण आता माझं लग्न झालंय ना. तुम्ही नाही म्हणलात तर मी तुमच्या प्रेमच करीत राहीन वहिनी. इतका जीव आहे माझ्यावर. लय जीव आहे. पण भाऊजी तुम्हाला एक सांगू का? हा म्हणजे खरं खरं मनातलं सांगते बरं का. आतापर्यंत मी कुणाला नाही बोलले, माझ्या मनामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, पण नाही का तुमचा मित्र अजिबात वेळ देत नाही मला नुसतं एकटं पडल्यासारखं वाटतं घरामध्ये. मी आहे ना तुम्हाला वेळ द्यायला. तसं नाही, पण बायकोला नवऱ्याकडून अपेक्षा असते ना माझ्यासोबत बोलावं बसावं, बस दुसरं काय तेव्हा. पण ते एकदा सकाळी जे कामाला जातात संध्याकाळीच घरी येतात. वहिनी तुमचा नवरा तुम्हाला टाईम नाही देत, मला हा म्हणून बघा मी तुम्हाला लय टाईम देईन. आपण या सगळ्या गोष्टी मला बरोबर नाही वाटत. बरोबर वाटत त्यात चुकीचं काय आहे? पण कळणार नाही ना कोणाला. कोणालाच कळणार नाही. तुम्ही नाही सांगणार कोणाला. मी कोणालाच कळून देणार नाही, मला फक्त तुम्ही पाहिजे. मग मी विचार करायला तर टाइम द्या. विचार नाही काय ते आत्ताच सांगा. आता काय सांगू मी तुम्हाला लगेच. मायाच्यानं असं राहत नाही, त्यामुळे लगेच सांगून टाका काय आहे ती. हा ना हा ना. मग हां मला वाटलंच होतं तुम्हाला पण मी आवडत असेल. नाही असं तर माझ्या मनात आतापर्यंत काय नव्हतं, पण असं तुम्ही विचारलं मग. बरं आहे का, तुम्ही मला संध्याकाळी भेटा. चालतं नक्की. तुम्हाला फोन करते त्याच्या हां आधी. फोन करा मला, संध्याकाळी भेटा. मी जातो मी आता. चालतंय. हो हो ना काय चाललंय ते सगळं काय तुम्हाला माहित नाही का? अरे कशाबद्दल बोलते, काय मला काय कळणार बरं सांग. घरात काय सुरू आहे काय नाही याच्याकडे तरी लक्ष देत जावा तुम्ही. कोण काय बोललं का तुला? बोलायचं काय आता, सगळं बघितलंय मी डोळ्यांनी. आणि तुम्हाला किती वेळा सांगितली होती हो हां, त्या दादाच्या मित्राला घरी नका बोलू म्हणून, अजिबात येऊ द्यायचं नाही म्हणून. तरी तुम्ही नाही, चांगलं पोरगं आहे असं आहे तसं आहे, तुम्हाला सगळं सांगितलं होतं, तरी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. अगं पण झालंय काय ते तरी सांग. लय काय झालं तर काय सांगायचं तुम्हाला. मला सुद्धा लाज वाटायला लागली आता सांगायची. आणि लाज वाटते म्हणजे असं काय झालं नेमकं? काय नाही, तुमची सुनबाई. सांगू का आता सगळं? सुनबाईचं काय? सुनबाईचं काय म्हणजे बघितलं ना मी दुसऱ्या पोरासोबत तिथं झाडाखाली काय गप्पा चालल्या होत्या, सगळ्या ऐकल्यात मी त्यांच्या. कोणत्या पोराबरोबर?
घरी येतो तोच हर्षल बरोबर. अगं हे बघ, आपली सुनबाई तशी नाहीये, पोरगी चांगली आहे ती. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, तू चुकीचं बघितलं असेल. ते बा तुम्ही पहिल्यांदा पण तसंच बोलले होते मला, मी त्या पोराविषयी बोलली तर. आता घरचा माणूस आहे म्हणून सांगते की लक्ष द्या त्यांच्याकडं, त्यांना काहीतरी समजवा, बोला. तुम्ही ना माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का मी काय काय ऐकलंय ते? तो पोरगा म्हणतो नाही माझं तुमच्यावर जीव आहे वहिनी, तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं. आणि ही पण बाई काही कमी नाही, तुम्हाला वाटत असेल तुमची सूनबाई आहे म्हणून. ती काय काय म्हणत होती ते पण ऐकलंय मी. तुमचा मित्र मला काही वेळ देत नाही दिवसभर, माझा जीव लागत नाही. बस झाले. हे बघ, ऐकण्यात आणि बघण्यात फरक असतो, पण तरी तू म्हणती ना मी आल्यावर विचारतो तिला. तुम्ही काय नका बोलू, मीच तुम्हाला दाखवते सगळं. तुम्ही म्हणताय ना ऐकण्यात आणि बघण्यात फरक आहे म्हणून, नाही तुम्हाला आज दाखवलं सगळं, तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने नाही बघितले ना तर मग बघाच. ठीक आहे, चालतंय. आज संध्याकाळी माझ्यासोबत चला आणि उघड्या डोळ्याने बघा काय चाललंय ते. हा डबा घेऊन गेली होती ना तसंच परत आणलाय मी, बोलत बसले होते तिथं झाडाखाली. काय करावं या पोरांना, काय झक मारतात काय माहिती. मामा तुम्ही कसं काय आज झाडांना पाणी देताय? काय नाही, आपलं करावं म्हणलं थोडीफार कामं. हा नाही, ह्या टायमाला तुम्ही गावात जात असता ना रोज बसायला, म्हणून म्हणलं आज घरी दिसले. काय करता गावात जाऊन तरी? का हो? खाऊ म्हणजे अहो घराकडे लक्ष द्यायला लागते थोडंफार, पोरांवर, पुरींवर, सुनांवर, आहे का नाही? हा ते पण बरं. ताई कुठे गेल्या? डबा घेऊन या म्हणलं होतं त्यांना, रानात आल्या नाहीत. ताई आल्या असतील. हा नव्हत्या आल्या. विचार तिला आता, मला काय नाही माहिती डब्याचं तुमच्या. बरं मग मी एक काम करते, मी चहा ठेवते आणि तशीच रानात जाते, मग ताई देते तुम्हाला चहा. त्या ह्यांना खायला आणायचं ना शेळ्यांना. असं हा बरीच काम आहे की तुम्हाला बी. हा मग ते राहिले ना, मग ते रोज मलाच आणावे लागतात ना. हा हा जावा. काय चहा प्यायचंय ना, आणू का? अच्छा जाऊ दे, तू म्हणली ना दाखवते तुम्हाला संध्याकाळी, कुठं जाते ती दाखव मला. चल बरं लगेच जायचं ना? लगेच चल. चला. चल कुठं चाललात तुम्ही? कुठं चाललात? चल तुला बी दाखवतो. काय दाखव, 2 दिवस झालं दुखत आहे राव, चहा नाही काय नाही, विचारी नसत तू तर. हा ठेवलंय पण काय सांगत बसली, चल दाखवतो तुला काय काय. दाखवायची? चल चप्पल घाल पाहिजे. पहिली तो म्हणून तावं जाऊ बोलत जाऊ, कार तुला चालतंय मग, कार तुला बोलत मला यायला उशीर तर नाही झाला. तुम्हाला नाही उशीर झाला, माझं जरा थोडं घरी झालं होतं, मला उशीर झाला. काय झालं होतं? काय चहा करायचा होता ना मामांना ह्या टायमाला. अहो तुम्ही 1 तास लेट काय, तुम्ही 10 तास लेट आलास तरी मी इथंच बसलेला असतो. खरं मग माझ्या नवऱ्याने पण आजपर्यंत कधी माझी एवढी वाट नाही बघितली. मी बघतो ना, मी कशाला आहे, मी आहे ना टाईम द्यायला. हा तुम्ही आहेत म्हणून आता काय नाही आलं. तर तुम्हाला सांगू का, मला आहे ना नुसतं एकटं वाटायचं नाही ते घरामध्ये. आता मामा आहेत त्यांच्या दोघांजवळ मी काय बोलणार नाही. आहे बरोबर आहे, पण मला असं सारखं भेटायला येत जा, की मला जरा बरं वाटत जाईल. येईल की. हातात का नाही काय, हात बारीक झालाय. अहो पहिल्यापासून काय असेल. काय खरं आहे मग तुमचं. बरं आपण कुठेतरी बाहेर फिरायला कधी जायचं? कसं जमलं? सांगायचं घरी काहीतरी, म्हणजे मैत्रिणीकडे चाललंय काय चाललंय. नाही मी ते आता मला क्लास लावणार आहेत ना मामा म्हणले, मग त्यावेळेस जमलं. हा मग माझी एक मैत्रीण आहे, ती मैत्रीण सांगून तिच्याबरोबर बाहेर चालले म्हणून सांगून आपण जाऊ कुठेतरी फिरायला. जायचं ना फिराय. तुम्हाला कोणती जागा आवडते? तसं तर अजून मी जास्त काही फिरलेलं नाही, त्यामुळे मला काही माहितीच नाही. त्याच्यानं चांगल्या जागा बघून जाऊ की. आता तुम्ही कुठं म्हणता तिकडे येईल मी, फक्त आत मला टाईम लागेल, कारण घरातून असं तर बाहेर नाही पडतं. चांगलं घरी आणि जाऊ मस्त पैकी. सकाळी सकाळ लवकर निघायचं, 4-5 वाजता तर घरी, विषय संपला. तसं पण मी लय दिवस झालं कुठे गेलेच नाही बाहेर. जरूर मला पण तुमच्याबरोबर फिरायचं असं जरा बरंच वाटेल. मी पण येऊ? वहिनी काय करताय? काय नाही, आता तुम्हाला सांगितलं की मग तुम्ही काय ऋषी इकडे काय करतोय? नाही ती गावात नाही आला, ती काय इथं गावात उगवलंय.
काय एरंड आहे? एरंड मारी दीक्षाला नाही हो, इथं पाठीमागे नाही का काय पाठीमाग कांदा आहे तिथं. कांदा नसतात घालाय शेळ्यांना, अजून मोठं व्हायचे त्यांना. तू काय करतो इकडे? हा अरे तू लाज धर जरा. काय झालं? म्हणा सुद्धा लायकीचा नाही राहिला तू. तू शक घेतोय का आमच्यावर? नाही 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 नाही, आता असा कसा शेक घेईन मी? तुला पटतं काही? मी रानात आलो, वहिनीची गाठ पडली म्हणून, हा. मित्राच्या तो बाहेर रान म्हणून कुठे बोलतोय मी. तो रान कुठे? तिकडे पलीकडे मी चाललो होतो, इथून चाललो तुम्ही. बघा ना बघा. अरे आताच नाही, तुमचं दुपारचं बी सगळं बोलणं ऐकलंय आम्ही. नाही राव ना, तसं काय नाही आमचं. तसं काय नाही. दुपारी काय करत होता? कुठं काय करतो? तुम्हाला काहीतरी ना गैरसमज झाला या. मित्राच्या कसं काय डोळा टाकीन मी? होय. आणि मग चिंचेच्या झाडाखाली कोण बसलं होतं? कधी हो तुम्ही? तो बाप असन तू नसन. काय बोलतो लागा तू? हिच्या विश्वास ठेवतोय तुम्ही? पटापट का? तुम्हाला राहू. हा, तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, बाहेरच्या मित्रावर. आणि घरच्या बहिणीवर नाही ठेवू शकत तो विश्वास, नाही का? त्या वहिनीचा दोघीचं काहीतरी असेल. मी नव्हतो तिचं झाडाखाली. ए, बस कर बहिणी, तुम्ही तरी कसे गप्प बसता हो? हा, अरे झापी कुत्री. अहो पण असं काही नाही ते हा तसं काय नाही नाही, असं काय नाही. पळूनच जायचं राहिलं होतं आता फक्त. मी सगळं फिरायला तर ऐकलंय. निघाली होती. सगळं तुम्ही गप्पा बसा, सगळी चुकी तुमची आहे, काय समजलं ना? चुकी आहे माझी? काय चुकी म्हणजे तुम्ही मला टाइम देता का? काय टाइम नाही दिला तुला? तुझ्यासाठी जातोय ना. कुठे जाता आता तुम्ही? बसलो तर तू अडचण आहे. इथं बसायचं काय, खायचं काय? खायचं काय नाही शेण म्हणजे- खाती का तू? शेण नाही खाती. एक दिवस कुठं न्या म्हटलं तरी ते पण नाही, नुसतं काम काम काम. बायकोला पण टाइम द्यायचा असं कळलं ना? लग्न केलं कधी म्हणजे नाही टाइम दिला तुला? थांब, कधी नाही टाइम दिला? तुझ्यासाठीच कामाला जातोय, झक मारतोय कामाला जातोय रोज. नुसतं काम कामच नाही, नसतं करायचं, आ, समजलं? फिरायला पैसे लागत आहेत, पैसे. हा, काय तो बाप पैसे देणार आहे तवा? माझा बाप नसन पैसा, माझ्या बापाचं काय आलं मधीच? मग लागली सांगाय तू. हो, थांबा. ताई तुम्ही शांत बसा, आमच्या नवरा बायकोचा विषय ना, आम्ही बोलतो. हा, म्हणून काय दुसरं ठीक आहे, सोबत शांत जायचं का बसा. बाहेर फिरायला? दुसऱ्यासोबत जायचं का? आता नानाच बोलतील काय बोलायचं ते. ना बोलतील म्हणजे हिला लय कळतं, हिला बोलू दे ना. काय ग हे छापे? मग ती नवरा बायकोच्या भांडत मध्ये बोलू नका. तुम्ही जख मारता ती चलतं का? लाज वाटाय पाहिजे तुला, लाज थोडीफार. सांगतो समजून तिला. काय समजून सांगणार आहे? ऐकण्याच्या बाहेर गेली पारी. पण हिच्यासाठीच नाही करत, कोणासाठी करतोय मी? मस्त खरं आहे, त्यांनी जाण ठेवली पाहिजे ना थोडीफार तरी. आणि तुला नाही कळत का रे? हा, स्वतःच्या मित्राच्या बायकोला हे करतोयस. तिला काय नाव ठेवायचे? आपलं शेण नाही, आपल्यालाच लय गोड लागतंय सगळं. पण तेवढंच याचंही चुकतंय ना. काय सगळं चुकतंय? माहिती काय असून. एखादं वाजते का? काय अच्छा. बोलते तू? तुला पटतं का? एक हातानं नाही वाजत आहे ना, मग मनानेच वाजली तुझी. ह्यानं जास्त लावलं असेल तिच्या मागे, माहितीये का? नाही याला घरी येऊन याला विश्वास दाखवून हे चुकलं माझं. ही तिथं चुकलं दादा. काय लागा तू? नाही, तू बायको घेऊन जा. पोरं झाली की माझ्याकडे आणून दे, मी सांभाळेन बाबा. सांभाळा गबस तू. काय रे गबस? तुझी आणि तुझी बायको बघणं होत नाही. काय तू बघणं लागला होत? सांगायला? तुझ्यासारखे डोक्याला येणारे असल्यावर कशी नाही होणार तुझी बघ बहीण दुपारी मला म्हणती मला तू आवडतो. काय लागा मग? असलं असतं कुठं? हा, म्हणलं ना मी. म्हटलं की तुझ्यासारखं असं काळ तोंड तर नाही केलं. हा, मी म्हणलं, विचारलं की तुला, पण हे असलं नाही ना. आणि तू का नाही म्हणलं ना, ते आता कळलं की हा मला तू आवडत नाही, मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार. कसं करणार ना? आधीच दुसरे कोणतरी आवडते, लग्न झालेली दुसरी बायको. आ, तिला मी आवडतोय, मला नाही ती आवडत. कळलं का? ओय, ओ, हो वहिनी, तुम्ही का बसा. तुमच्या नवऱ्याकडे आहे का तुम्हाला टाइम द्यायला? ते विषय परत मांडू नका. म्हणजे मला तुम्ही आवडताय म्हणजे मी आले होते का तुमच्याकडे? हीच आली असणार रे, हीच नाही शेणी. आता मला हिच्यावर विश्वास नाही राहिला अजिबात. नाही राहू द्या. अहो, कोणाला काय बोलायचं, जाऊ द्या. नाही राहू द्या, नाही राहू द्या म्हणजे. हा, आजच्या आज निघायचं डायरेक्ट. इथं थांबायचं नाही 1 मिनिट पण माझ्या दारात. आणि तू नीट राहायचं बरं का, आता सांगतोय तुला. ए ऋषी, काय? कॉलर बिलर धरायची नाही. ए. चौघं माझ्याकडून चूक झाली म्हणून लई करतो काय? हे आमच्या घरातला विषय, आम्ही बघतो काय करायचं. तू निघितून चल. मग मागाशीच म्हणायचं ना तसं. चाललो मी, बघा तुमचं तुम्ही. हे बघितलं का? हे असली जोडीदार उलटतात, कळलं का तुला? त्याच्यामुळे तुला सांगत होतो 10 वेळा जोडीदारांची पारख कर आधी. तुझी तरी काय चूक आहे म्हणा, मी सुद्धा त्याच्यावर विश्वास टाकला. आता मला काय माहित असं होईल? मला काय स्वप्न पडलं होतं का? आता लहानपणीपासून सोबत आहे त्यो. आता चांगलं वाईट मला माहिती आहे, माझ्या वाईट काळात पण असतो त्यो. अरे पण आपण वेळेत पकडलं, वेळेत ह्यांचा आपल्याला उद्योग कळलं म्हणून हे आज वाचलं घरदार तुझं. नाही तर काय खरं नव्हतं बघ. काय नाही, आता पण तसं काय मी राहणार नाही तिच्याबरोबर. तिला म्हणा या पद्धतीने बघ तुझं तू. नाही नाही, हे बघ, असला विचार करू नको तू. झाली ती चूक तिच्या हातून, पण चूक झाली म्हणून लगेच एखाद्या माणसाचं पार घरदार हो मोडून पण नाही. मग तिला काय पाहिजे ना थोडं तरी. जाऊ दे दादा, त्या बोलल्याना वेळ नाही देत म्हणून काम करून थोडा वेळ त्यांना पण देत जा. म्हणजे नाही आता त्यांना काम पण बरं सोडूनच वाटेल. देतो मी अरे डायरेक्ट. तसं हिच्याच पशी नसतं. राहतो. राहू दे ना, थोडा वेळ त्यांना दिलं तर काही जाणार आहे का? बोलत जा नीट, काही होत नाही. आणि हे बघ, आपल्या घरात तरुण बहीण आहे, तरुण बायको आहे, असं असताना हे असले जोडीदार परत घरात आणायचे नाही.
माणसाची पारख करायला शिक आधी, मग जोडीदार कर त्यांना, समजलं का? बरं झालं गेलं, आता सोडून दे इथंच आणि चला घरी. जा तू पण, मी आलो.